नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. भाऊ तोरसेकरांनी प्रशांत किशोरवरती आज फार छान व्हिडिओ केलेला आहे. भाऊंचं विश्लेषण अर्थात प्रशांत किशोरपुरतं मर्यादित आहे आणि मला असं वाटलं की त्या निमित्तानं हे जे सगळे असे चाणक्य जे आहेत, जे चंद्रगुप्त होऊ पाहत आहेत, त्या सगळ्यांवरतीच किंवा त्या सगळ्यांच्या निमित्ताने व्हिडिओ करावा म्हणून आम्ही शीर्षक देताना चाणक्याने चंद्रगुप्त व्हायचं नसतं असं त्याचं शीर्षक दिलेलं आहे. या सगळ्याला पार्श्वभूमी बिहारच्या निकालाची आहे. प्रशांत किशोर यांच्या पक्षाचं जी दानादान उडालेली आहे तो त्याचा संदर्भ आहे आणि भाऊंचा व्हिडिओ तर तुम्ही जरूर बघा. काय घडलं ते तुम्हाला मी आधी सांगतो. कुठल्याही एखाद्यानं पक्ष स्थापन करणे, निवडणूक लढवणे, त्याला यश किंवा अपयश मिळणे ह्याच्यामध्ये वेगळं काही नाही. याच्यावर टीका करण्यासारखं पण काही नाही. लोकशाही आहे. जो कोणी पात्र उमेदवार आहे तो उभं राहू शकतो, लोकांकडे मत मागू शकतो. लोकांनी मत दिलं नाही, ठीक आहे, तो टीकेचा विषय नाही आहे. टीकेचा विषय कुठं होतो की ज्या पद्धतीनं दावे प्रशांत किशोर सारख्यांनी आत्तापासून नाही, पार अगदी 2014पासूनची गोष्ट, मोदींच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून आपण कसा सल्ला दिला होता ना, आपल्यामुळे विजय कसा मिळाला, असं ज्या पद्धतीने प्रशांत किशोर हे बोलत राहिले सातत्यानं आणि माध्यमातून त्याला मोठी प्रसिद्धी मिळत राहिली. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ह्याच बिहारमधलीच गोष्ट आहे. लालू आणि नितीश एकत्र आल्याच्या नंतर भाजपचं कसं नाक काटलं जातं. म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का की परस्पर की त्यांचं कसं नुकसान होईल किंवा ह्याला मी कसं, ही जी मानसिकता आहे आणि हे जे सगळे सल्लागार आहेत चाणक्य असे, यांना स्वतःला काय मिळवायचं ह्याहीपेक्षा मी त्याला मिळवू देणार नाही, ही जी वृत्ती आहे ना, ही फार विचित्र. महाराष्ट्रामधलं निर्भय बनवचं त्याला मी समांतर असं उदाहरण देतो. तिथं तरी एक प्रशांत किशोर होता, इथे 4-5 बसलेले. यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, माझा आक्षेप जो आहे तिथं आहे, चंद्रगुप्ताने चाणक्याने चंद्रगुप्त व्हायचं नसतं. तुम्ही सल्ला द्या, तुम्ही हुशार आहात, तुमच्या सल्ल्याचं महत्त्व आहे, तुम्ही दिलेला सल्ला अंमलात आणून तो लोकनेता जी काही चूक झाली असेल ती जर दुरुस्त करून घेणं असेल तर चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी पाडायचं आहे, दुसऱ्या कोणाचा राग तुमच्या डोक्यामध्ये बसलेला आहे, तुम्हाला लढता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं दुसऱ्याला पुढं करता, ही जी मानसिकता आहे ना, ही फार मोठी विचित्र आहे आणि ही विकृतीच्या पातळीवरती गेलेली. आमचा मुद्दा इथे आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि त्याच्या विरोधात महायुती, महाविकास आघाडीला 30 खासदार निवडून आणता आले आणि एक अपक्ष त्यांचा आला, भले तो नंतर त्यांच्याबरोबर राहिला नाही, पण आपण त्यांचा म्हणूया. असे 31 इतक्या मोठ्या संख्येनं ज्यांचे खासदार निवडून आले. विरोधामध्ये सत्ताधारी जी आघाडी होती केंद्रात आणि राज्यात, त्यांचे फक्त 17 आले. ह्याच्यावरून ह्यांनी जे ढोल पिटायला सुरुवात केलेली होती की आमच्यामुळं घडलं, हे मोठं विचित्र आहे. मला हे उदाहरण द्यायचं नाही आहे, पण अपरिहार्यपणे देणं भाग आहे. गाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला जसं वाटतं की गाडी आपण चालवतोय, तशातला हा प्रकार झाला. खरं तर उलटं असतं की गाडीच्या सावलीमध्ये ते कुत्रं निघालेलं असतं बाकीच्यांबरोबर. हे सगळे नेहरूंनी नंतर इंदिरा गांधींनी बळकट केलेलं वेगवेगळे असे अनुदानाचे तुकडे फेकायचे आणि त्याच्या जोरावरती समाजसेवा चालवायची, हे जे मॉडेल होतं त्या सावलीमधून चालणाऱ्या कुत्र्यासारखी परिस्थिती. हे सगळे NGO वाले, विशेषतः महाराष्ट्रातले तरी, हे सगळे सरकारी अनुदानावरती चालणारे, ह्यांना कधी जी मूळ होतं लोकांमध्ये जाऊन स्वेच्छा देणग्या गोळा करून त्याच्या जोरावरती चळवळ चालवायची किंवा ज्या ठिकाणी लोकांना पटतं आहे, लोक पुढे येतात, स्थानिक कार्यकर्ते पुढे येतात, त्या चळवळीला बळ द्यायचं, अशी जी मूळ सगळी डाव्यांची पद्धत होती महाराष्ट्रातली, ती बाद झाली. ढळकपणे 1980 नंतर मोठ्या प्रमाणात यांच्या संस्थांना अनुदानं मिळायला लागली, परदेशी मदत मिळायला लागली. चांगली गोष्ट आहे, मदत मिळणे ह्याच्यात काही गैर नाही. मी स्वतः सामाजिक संस्थांमध्ये काम करतो, तेव्हा जर वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्यासाठी जर निधी उपलब्ध झाला तर चांगलीच गोष्ट आहे. अडचण पुढे येते. ह्याच्यातून प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळायचं तुमचं जे आहे, तुमचं ते पूर्णपणे डिस्कनेक्ट, म्हणजे तुम्ही तुटून जाता. आणि ते कमी पडलं म्हणून की काय, जसं प्रशांत किशोरला वाटलं की नाही, आता आपल्याला नितीशला पराभूतच करायचं आहे, मोदीला पराभूतच करायचं आहे, आणि ह्या दृष्टीनं तुम्ही सल्ले दिले, ते पक्ष निवडून आले. ममता बॅनर्जी, त्याच्यानंतर जगनमोहन रेड्डी, त्याच्यानंतर आम आदमी पक्ष, नाही त्याच्या आधी काँग्रेसच, पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला विजय मिळवला. अशी काही उदाहरणं त्याच्याकडे होती.
खरं तर या प्रशांत किशोरचा फियास्को 2017च्या यूपीमधल्या विधानसभा निवडणुकीतच झाला होता. यूपी के दो लडके खाट पे चर्चा अशी आयोजित केली होती. लोकांनी त्या खाटा उचलल्यानं जेव्हा पळून गेले असं जे प्रकरण घडलेलं होतं यूपीमध्ये 2017च्या विधानसभा निवडणुकीत, तेव्हाच खरं तर प्रशांत किशोर सारख्यांचं पितळ उघडं पडलेलं होतं की यांच्या मर्यादा आहेत. हे सल्ला देऊ शकतात, त्यांच्या सल्ल्यातून तो लोकनेता करत असलेली एखाद दुसरी चूक दुरुस्त होऊन तो विजयाकडे जाऊ शकतो, हे खरं आहे. म्हणजे हे शेवटचे 2-3 गावासाठी मदत करतात, पण पहिले 97-98 गाव त्यांनीच मारलेले असतात. यांच्या 2 गावाच्या नंतर फांदी तुटली याचा अर्थ असा होत नाही की त्या 2 गावामुळे फांदी तुटलेली आहे. कुठलाही राजकीय पक्ष जे काही आधीपासून काम करत असतो ते महत्त्वाचं आहे. प्रशांत किशोर यांच्यासारख्यांचा जो भ्रम झाला की शेवटचे जे गाव आहेत ते माझे होते आणि त्यानंच फांदी तुटली, जसं महाराष्ट्रामधल्या निर्भय बनववाल्यांचा भ्रम झाला होता की आपण सभा घेतल्या आणि लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवता आला. आता जेव्हा नंतर ह्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका आल्या आणि त्यांनीच यांच्याकडे दुर्लक्ष केलं ज्याच्यावर यांची मदार होती. यांच्याच म्हणण्याप्रमाणे काय वराडी सजलेले आहेत, घोडा सजलेला आहे, बँड लावलेला आहे, वरात निघायची तयारी, नवरदेव फक्त येऊन त्या घोड्यावरती बसला पाहिजे. यांना असं वाटत होतं की आपण ही सगळी मिरवणूक सजवलेली आहे आणि घोडा त्याच्यात दुसरा नवरदेव येऊन बसावा. झालं प्रत्यक्षामध्ये उलटं. यांचा तर नवरदेव काही आलाच नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं दुसराच नवरदेव येऊन घोड्यावर बसून तो घोडा घेऊनही गेला, लग्नही लागलं, त्यांचा संसारही सुरू झाला आणि हे वराडी हातामध्ये अक्षदा घेऊन उभे यांच्या आवडीच्या नवरदेवाच्या डोक्यावरती अक्षदा टाकायला, पण ते काही झालंच नाही. म्हणून आम्ही ते शीर्षक दिलं की चाणक्यांनी चंद्रगुप्त व्हायचं नसतं. तुम्ही सल्ला द्या किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो विषय तुम्हाला असा वाटतो आहे त्याच्यापुरती टीका करा, पण तुम्ही जेव्हा की यांचं मी हरवूनच दाखवेल, यांचं मी वाटोळच करेल आणि हे करत असताना तुम्ही ज्याची बाजू घेतात तो कोण आहे. बिहारच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी वाईट गोष्ट हीच घडली की नितीश कुमार, भाजप, मोदी, अमित शहा संघ यांच्यावरती किती टीका करा, पण तुम्ही ही करत असताना लालू प्रसाद यादवासारख्या भ्रष्ट नेत्याचा पक्ष, त्याचा तो अतिशय रगेल दिसणारा 9वी पास पोरगा, त्यांचं ते सगळं मगरुरीचं वागणं, राहुल गांधीसारखा बेजबाबदार नेता आणि हे सगळे अशांची जी वेळा भोपळ्याची मोठ बांधलेली होती, जी ते आपसामध्येच 11-12 ठिकाणी स्वतंत्रपणे लढत होते, मैत्रीपूर्ण लढती, तुम्ही त्यांची बाजू घ्यायला लागलात. तुम्ही यांच्यावरती टीका करणं मी समजू शकतो, पण तुम्ही त्यांची बाजू घ्यायला लागला तर नितीश कुमारला मी मुख्यमंत्री कसा होऊ देणार नाही, अशा पद्धतीनं जे विधानं केल्या गेली. आणि महाराष्ट्रामध्ये पण तेच. या देवेंद्र फडणवीस, मी पुन्हा येतो म्हणतो ना, याला येऊ द्यायचं नाही. या अतिशय व्यक्तिगत दोषातून जे हे सगळे तथाकथित चाणक्य स्वतःला चंद्रगुप्त समजू लागले होते, हे चाणक्यच राहिले असते तरी एक वेळ ठीक होतं. राजकीय यश आणि अपयशामुळे मी हे म्हणत नाही आहे, मी परत सांगतो, पण ह्यांचं योगदान हे फार मर्यादित असतं किंवा त्यांची जागा वेगळी आहे. प्राचीन काळात भारतामधल्या धर्मसत्तेनं नेहमीच राजसत्तेला खडसावलं होतं, त्याची जागा दाखवून दिली होती, निर्भत्सना केली होती, प्रसंगी कान उपटले होते, पण कधीही धर्मसत्तेच्या वरती बसलेला माणूस उठून राजसत्तेच्या गादीवर नव्हता बसला. त्याच्यामुळे आपल्याकडे वारंवार हे जे सगळे लोक होते शांतपणे बाजूला राहून आपली भूमिका बजावत होते, ही गोष्ट खरी आहे, पण हे स्वतः उठून प्रत्यक्ष राज्यसत्तेच्या गादीवरती बसत नव्हते. प्रशांत किशोर सारख्यांना जो भ्रम झाला स्वतःच्या शक्तीचा, आणि केवळ प्रशांत किशोरच नाही, आपल्याकडचे निर्भय बनव आणि बाकीचे सगळे सुद्धा, या सगळ्यांना प्रत्यक्ष स्वतःला विधान परिषद पाहिजे, स्वतःला राज्यसभा पाहिजे आहे, स्वतःला त्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या मंचावरतीच जायचं आहे, इतपत त्यांची मजल गेलेली आहे. आत्ता यांच्यापैकीच एकावरती जी कारवाई झालेली आहे, बार असोसिएशनच्या वतीनं वकिलीची सनद काढली गेली, ते पक्षाच्या व्यासपीठावरती जाऊन त्यांनी बडबड केलेली हे लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही जो मुद्दा मांडतो आहोत त्या सगळ्या भारतभर किंवा काय जगभरातल्या सगळ्या चाणक्यांना लागू पडतो. चाणक्याने चंद्रगुप्त व्हायचं नसतं, चाणक्यानं आपली जागा ओळखावी, आपलं जे बलस्थानं ओळखावं आणि जो आपला प्रांत नाही त्याच्यामध्ये घुसखोरी करू नये. इथेच थांबूयात. धन्यवाद.